बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानुषपणे अमानवीय पद्धतीनं माणुसकीला काळिमा फासणारी अशी हत्या करण्यात आली. अगोदर अपहरण आणि नंतर हत्या. आज 87 दिवस झाले संतोष देशमुख यांच्या हत्येला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरही अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. जर प्रशासनानं योग्य त्या वेळी योग्य ती कारवाई केली असती, तर आज संतोष देशमुख आपल्यामध्ये असते. संतोष देशमुखांचा जीव वाचला असता. संतोष देशमुख यांचा जीव ज्या चुकांमुळे गेला, प्रशासनाच्या ज्या दिरंगाई आणि निष्काळजीपणामुळे संतोष देशमुखांसारख्या एका सेवाभावी सरपंचाची या क्रूर राक्षसांनी हत्या केली. या चुका नेमक्या कोणत्या आहेत आणि पोलीस प्रशासन किंवा संबंधित तपास यंत्रणांची कशी दिरंगाई या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली आहे, या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये या सगळ्या चुकांच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी जी खंडणी मागितली होती, त्या खंडणीची केस जर बीड सुरुवातीलाच 6 डिसेंबरलाच त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला असता, तर आज संतोष देशमुख आपल्यामध्ये असते. संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता. प्रामुख्याने प्रशासनाची ही सर्वात मोठी दिरंगाई जी आहे ती म्हणावी लागेल. 29 नोव्हेंबरला याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 29 नोव्हेंबर 2024 ला ज्यावेळी पहिल्यांदा खंडणी मागितली गेली, त्यावेळी अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार का दिली नाही? जर त्यावेळी देखील तक्रार दिली असती, तर पुढचा हा जो काही सगळा हत्या खंडणी हे जे काही सगळं प्रकरण घडलं, हे प्रकरण घडलंच नसतं. 6 डिसेंबरला मस्साजोग मध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा कलम याच्यामध्ये का लावलं नाही? हा देखील एक मोठा प्रश्न आहे आणि ही देखील एक गंभीर दिरंगाई म्हणावी लागेल. ही मोठी चूक जी आहे ती या सगळ्यामधली म्हणावी लागेल. 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, अपहरण झालं, त्यावेळी अपहरण झाल्यानंतरही गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर झालाय. त्यामुळं हे सगळं देखील जे आहे हे महत्वाचं आहे. आणि हत्या झाल्यानंतर सुद्धा 10 डिसेंबरला या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव येण्यामध्ये उशीर झालेला आहे. 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला, पण 6 डिसेंबरला खंडणी मागितली गेली, त्याच्यावरून हा सगळा वाद झाला. किंवा त्या अगोदर जर आपण पाहिलं तर 29 नोव्हेंबरला पहिल्यांदा खंडणी मागितली गेली, त्याच वेळी खंडणीचा गुन्हा दाखल करत असताना वाल्मिक कराडवर त्यावेळी का गुन्हा दाखल केला नाही? वाल्मिक कराडवर त्यावेळी का त्याचं नाव का या सगळ्यामध्ये आलं नाही? हे या सगळ्याची उत्तर जे आहे ते तपास यंत्रणांनी देणं गरजेचं आहे. 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हा उशिरानं सीआयडीला सरेंडर आला आणि त्यानंतर मग हत्येच्या कटाचा प्रयत्न असा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात येतो आणि त्यानंतर आरोपपत्र जे आहे ते दाखल होतं. आणि या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी नंबर 1 आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अवाधा कंपनीच्या अधिकाऱ्याला ज्या फोनवरून खंडणी मागितली गेली, तसेच जे काही महत्वपूर्ण पुरावे या विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये होते, तो मोबाईलच आता विष्णू चाटेने फेकून दिला असल्यानं हा महत्वाचा पुरावा नष्ट झालाय असं सीआयडीने जे आहे ते आपल्या दोषारोप पत्रामध्ये या सगळ्याचा उल्लेख जो आहे तो केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर मुळामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज 87व्या दिवसानंतरही अजूनही कृष्णा आंधळे जो या प्रकरणातला फरार आरोपी आहे, तो कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आणि याच कृष्णा आंधळेनं मोकारपंथी नावाचा जो ग्रुप होता, ज्याच्यावर हे सगळे वाल्मिक कराड आणि त्याचे चेले चपाटे संतोष देशमुखांना निर्दयीपणे मारहाण होत असताना या ज्या व्हिडिओ कॉलवर हे सगळे बघत होते, कोर्टाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत, न्यायालयाने सुद्धा त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहेत की आरोपींचा खून या क्रूर कर्मा राक्षसांनी एन्जॉय केलाय. या हैवानांनी संतोष देशमुख यांची हत्या होत असताना निर्लज्जपणे बिनलाजा पद्धतीने हे सगळे आरोपी जे आहेत ते हसताना आपल्याला पाहायला मिळत होते. तो महेश केदार, प्रतीक घुले, जयराम चाटे धडधडीतपणे संतोष देशमुख यांना मारत असताना हे यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य दिसत होतं. न्यायालयाने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की हा सगळा खून आरोपींनी एन्जॉय केलेला आहे. आणि याच कृष्णा आंधळेनं
मोकारपंथी ग्रुपवर 4 व्हिडिओ कॉल केले होते आणि जर आपण पाहिलं तर या व्हिडिओ कॉलवर मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे, त्यांना मारहाण होत असतानाचे व्हिडिओ लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न या सगळ्या नराधमांनी केलाय. त्याचा उल्लेख सुद्धा चार्जशीट मध्ये जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे. चार्जशीट मध्ये त्या मोकारपंथी ग्रुपचे जे चॅट्स आहेत ते चॅट्स देखील, त्याचा देखील उल्लेख जो आहे तो या चार्जशीट मध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 डिसेंबरला 5:14 कृष्णा आंधळेंनी पहिल्यांदा व्हिडिओ कॉल केलेला आहे, ज्या फोनचं ड्युरेशन हे 17 सेकंद इतकं होतं. त्यानंतर दुसरा व्हिडिओ कॉल जर आपण पाहिला तर तो या फोन नंतर म्हणजे 5:14 नंतरच्या या 17 सेकंदाच्या व्हिडिओ कॉल नंतर दुसरा व्हिडिओ कॉल लगेचच 5:16 करण्यात आला, ज्या फोनचं ड्युरेशन देखील, ज्या कॉलचं ड्युरेशन देखील 17 सेकंद इतकं होतं. त्यानंतर तिसरा व्हिडिओ कॉल जर आपण पाहिला या सगळ्या कृष्णा आंधळेनं त्या मोकारपंथी ग्रुपवर केलेला, तर तिसरा व्हिडिओ कॉल 5:19 करण्यात आलेला आहे आणि ज्या कॉलचं ड्युरेशन या पहिल्या 2 फोन कॉल पेक्षा सर्वाधिक राहिलंय. 2 मिनिटं 3 सेकंद इतकं या कॉलचं ड्युरेशन जे आहे ते राहिलेलं आहे. तिसरा व्हिडिओ कॉल जो आहे तो 5:19 करण्यात आला. दुसऱ्या व्हिडिओ कॉल पेक्षा लगोलग 3 मिनिटांनी हा व्हिडिओ कॉल जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि चौथा व्हिडिओ कॉल जो या क्रूरकर्मा कृष्णा आंधळेंनी केला तो व्हिडिओ कॉल 5:26 करण्यात आलेला आहे. 2 मिनिटं 44 सेकंद इतकं या फोन कॉलचं ड्युरेशन जे आहे ते राहिलेलं आहे. आणि या व्हिडिओ कॉलवर जर आपण पाहिलं तर हे नराधम आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असताना हे सगळं लाईव्ह त्या व्हिडिओ कॉलवर जे आहेत ते दाखवत होते. एक बडा राजकीय नेता हे सगळे फोन कॉल जे आहेत ते पाहत होता. या एका बड्या राजकीय नेत्याला देखील फोन कॉल जो आहे तो केला गेला अशी माहिती देखील समोर आलेली आहे. मात्र त्या अनुषंगानं आजपर्यंत कुठला तपास झालाय का, तपास अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने काही तपास केलाय का, तो बडा राजकीय नेता कोण आहे याबाबतची माहिती तपास यंत्रणा का देत नाहीयेत, असा सगळेच प्रश्न जे आहेत ते इथं उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मुळामध्ये जर आपण पाहिलं तर एक सेवाभावी सरपंच, ज्या सेवाभावी सरपंचाला गावाला तंटामुक्त करण्याचं विजन ज्या सेवाभावी सरपंचाचं होतं, ज्या आपल्या गावाला व्यसनमुक्त करायचं होतं, अशा सेवाभावी सरपंचाला जो 3 टर्म गावचा सरपंच म्हणून निवडून येतो, एकदा थेट जनतेतून, दुसऱ्यांदा सभासदांमधून आणि तिसऱ्यांदा पुन्हा जनतेतून निवडून येतो, लोकप्रिय सरपंच म्हणून आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्याचं विजन जे संतोष देशमुख ठेवतात. केवळ खंडणी प्रकरणामध्ये त्यांनी विरोध केला म्हणून त्यांची हत्या जी आहे ती करण्यात येते. कारण तो फोन कॉल जर आपण पाहिला, जो आडवा येईल त्याला आडवा करा असं तो वाल्मिक कराड सांगतो. त्या सुनील शिंदे बरोबर जेव्हा संभाषण होतं त्यावेळी काही करा, त्या सुदर्शनला मारहाण करायला सांगू नका असं वाल्मिक कराड म्हणतो. आणि हे सुनील केमू शिंदे जे आहेत ते फक्त हो अण्णा बरं अण्णा, हो अण्णा बरं अण्णा एवढंच म्हणतात. त्यावेळी ते स्ट्रॉंग भूमिका का घेत नाहीत, त्यावेळी ते कोर्टामध्ये त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी ते का गेले नाहीत, पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार या सगळ्या अनुषंगाने का दिली नाही, हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे. आवाजा कंपनीनं पुढे येऊन सुरुवातीलाच जर आपण पाहिलं तर तक्रार का दिली नाही, जी माहिती येते त्यानुसार 2 कोटी रुपयांची खंडणी यांच्याकडे ह्या वाल्मिक आणि त्याचे चेले चपाटे मागतात आणि आवाजा कंपनी 50 लाखांची खंडणी देते सुद्धा आणि उर्वरित 1.5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी एका सेवाभावी सरपंचाचा खून होतो. ही 50 लाखांची खंडणी तरी आवाजा कंपनीने का दिली, त्यावेळीच आवाजा कंपनी पोलिसांमध्ये का गेली नाही आणि अजूनही आवाजा कंपनी पुढे येऊन या सगळ्या अनुषंगानं ठाम भूमिका का मांडत नाहीये, आवाजा कंपनी का अजूनही समोर येत नाही. आज 87 दिवस झाले आवाजा कंपनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट द्यायला तयार नाही. एका सेवाभावी सरपंचाचा खून होतो, एका सेवाभावी सरपंचाची
निर्घृण पद्धतीने हत्या होते. मात्र तरीही हे एकही चकार शब्द काढायला तयार नाहीत. चार्जशीट दाखल झाल्यानंतर अजूनही आवदा कंपनी पुढे येऊन या सगळ्यावर बोलायला तयार नाही. नेमकं अडचण काय? या सगळ्या लोकांची गुंडागर्दी मोडून काढायची असेल तर आवदा कंपनीनं वेळीच पुढे येऊन आवदा कंपनीने या सगळ्या बाबतचं स्टेटमेंट जे आहे ते योग्य वेळी पोलिसांमध्ये करणं गरजेचं होतं. तर आणि तरच आता संतोष देशमुख हे आपल्या सोबत असते. एका सेवाभावी सरपंचाला महाराष्ट्राने गमावलं नसतं. रेअर ऑफ द रेअरेस्ट केस असा या केसचा उल्लेख जो आहे तो केला जातो. एक दुर्मिळातली दुर्मिळ केस म्हणून या केसकडे पाहिलं जातं. न्याय देवता, न्यायालय, पोलीस प्रशासन या सगळ्याचा तपास करेलही. मात्र या चुका जर टाळल्या असत्या, बीड पोलीस, केज पोलीस आणि या सगळ्यांनी तपास यंत्रणांनी योग्य वेळी पुढे येऊन जर योग्य ती कार्यवाही केली असती, तर आज संतोष देशमुख हे आपल्यामध्ये असते. निदान आता तरी या पोलीस प्रशासनानं सीआयडी, एसआयटी, केज पोलीस यांनी आता तपास जो आहे तो योग्य पद्धतीने करावा. 12 मार्चला केज न्यायालयामध्ये ही सगळी केस उभी राहतीये. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ही पहिलीच हा जो पहिलाच निकाल आहे तो पहिलेच ऍक्च्युअली ही जी केस जी आहे ती उभी राहिलेली आहे आणि ही सुनावणी पहिली जी आहे ती 12 मार्चला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं बीड पोलीस, केज पोलीस आणि सीआयडी, एसआयटी ज्या 3-3 तपास यंत्रणा याच्यामध्ये तपास करतायत ना, या तपास यंत्रणांनी योग्य पद्धतीने आता आपली बाजू मांडून या क्रूर कर्मा 8 राक्षसांना फासावर कसं चढवलं जाईल, या आरोपींना फाशीची शिक्षा कशी दिली जाईल, यासाठी कठोरातले कठोर युक्तिवाद करून या आरोपींना फासावर चढवावं. तर आणि तरच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला जी आहे ती शांती लाभेल. कारण ते फोटो पाहिल्यानंतर महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती हळहळलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये हे सगळे क्रूर फोटो पाहून जे आहेत ते अश्रू कुठेतरी दाटल्याचं पाहायला मिळालं होतं. काळीच पिळवटून टाकणारे हे सगळे फोटो जेव्हा समोर आले त्यावेळी प्रत्येक महाराष्ट्रवासियाच्या मनामध्ये हीच भावना होती की या नराधमांना, या क्रूर कर्मांना, या गुंडांना, या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांना फासावरच चढवलं पाहिजे. या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांसाठी फाशी हीच एकमेव शिक्षा आहे. कदाचित या असल्या प्रवृत्तींसाठी फाशी सुद्धा कमी पडेल इतक्या क्रूर पद्धतीने संतोष देशमुख यांची यांची हत्या जी आहे ती केलेली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं जसे फोटो बघून आपल्या काही ना काही भावना व्यक्त केल्यात ना, तशा भावना महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत. काल सुद्धा आपण टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाइम लाईव्हच्या मधून या सगळ्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्राला ऐकवल्या देखील. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांसाठी मी त्या भावना वाचून दाखवतोय. प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खुनाचे फोटो मी बघितलेच नाहीत. तुमचे ते फोटो काल सगळीकडे दाखवले जाताना बघण्याची हिंमतच झाली नाही. बघण्याची आमची हिंमत नाही. तुम्ही ते सहन तरी कसं केलं असेल? ती नुसती वर्णनच मनात भीतीची वादळं आणतात. थरकाप होतो आणि बघून तरी मी काय करू? माझी हतबल, भेकड आणि अगतिक अवस्था मलाच लज्जित करते. संतोष, असे ठिकठिकाणी घडतायत. आपण जिवंत आहोत आणि तितकेच असहाय्य आहोत. याने जास्त त्रास होतोय. त्यापेक्षा ते बघूच नये असं वाटतं. ते एक अज्ञान, बनचुकी क्षुद्र सुरक्षितता देतय. केवळ कल्पनेनेच बघून त्यातील क्रौर्य अनुभवलं. क्षणभर त्या जागी स्वतःला ठेवून भयचकित देखील झालो. मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवाची काहिली होताना, सहन होत नसताना, पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण, मृत्यूच सुटका करेल यातून अशी आगतिक मनस्थिती आणि अखेरच्या क्षणी बायको आणि मुलांचे डोळे समोर येताना डोळ्यात येणारे अश्रू, समोर निर्लज्जपणे हसणारे हैवान आणि लायटरने डोळे जाळल्यावर फक्त अंधार, जगण्याचा आणि मरणाचाही.
काल वन्यजीव दिन झाला आणि त्या दिनाचे औचित्य साधून तुमच्या भीषण अमानुष क्रूर हत्येचे फोटो राजीनाम्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी व्हायरल करण्यात आले. माणसातील वन्य प्राणी यामुळे बघता आले. वन्य प्राणी सुद्धा आपल्या जातीच्या प्राण्याला मारत नाहीत. ही माणसातील जनावरं आणि या जनावरांना लपायला जागा देणारी ही सत्तेची जंगलं आणि ठेकेदारीच्या चकवा देणाऱ्या अंधाऱ्या गुह्या. या गुहांमध्ये ही श्वापद लपून बसली. माध्यमांच्या प्रकाश वाहिन्यांनीही त्या अंधाराला भगदाड पाडलं नाही. ओरडणारा विरोधी आवाज शब्दशः अरुण्य रुदन ठरला. तुमच्या कुटुंबियांच्या अश्रूंनी त्या सत्तेच्या गडद जंगलात ओरखडाही उमटला नाही. गुहेच्या त्या पाषाण हृदयी दगडांना तुमच्या मुलीच्या केविलवाण्या टाहोंनीही पाझर फुटला नाही. संतोष, तुमचा मृत्यू आमचा महाराष्ट्राचा बुरखा फाडणारा आहे. त्या मृत्यूने किमान लाजही इथल्या राजकीय व्यवस्थेला वाटली नाही. दगडांच्या देशा हे महाराष्ट्राचं वर्णन आमच्या पाषाण हृदयी कोडगेपणाला उद्देशून म्हटला आहे का, असा प्रश्न आमचा एकूण राजकीय व्यवहार पाहून वाटतंय. जनतेचा आक्रोश सत्तेचा माज कसा लाथाडतो, कशी टोलवा टोलवी करतो. सांडलेलं लाल रक्त लाल दिव्याला किंचितही विचलित करत नाही. या महाराष्ट्राने खैरलांजीचे भोतमांगे कुटुंबाचे आक्रोश देखील असेच जिरवले. न्याय मागून भैया भोतमांगे अखेर तसेच गेले. असाच नितीन आगे मारला गेला. भटक्यांच्या पालावर पारधी बेडावर देखील असेच मृत्यू. आवाज उमटत जातो, सन्नाटा होत जातो. त्या मालिकेत तुमचा मृत्यू विषण्ण करणारा आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा फायदा हा की कोणत्याही विषयावर ओरडता येतं आणि तोटा हा की त्या ओरडण्याचा काहीही उपयोग होत नाही. मंत्री पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ फिरला. त्या म्हणतात की धनंजय मुंडे यांचं पानही ज्याच्याशिवाय हलत नाही ते वाल्मिक कराड आणि समोरची गर्दीही टाळ्यांचा कडकडाट करते. इतका मोठा पुरावा जनतेच्या न्यायालयात बहिणीने दिल्यावर खरे तर त्या व्यक्तीला सहआरोपी करायला हवं, पण काय तर केवळ फक्त राजीनामा. त्या क्रौर्य आणि उलट्या काळजाच्या आरोपीला जो व्यक्ती पाठीशी घालतोय ना, त्याला शिक्षा फक्त मंत्री कार्यालयात न येणं इतकीच. पण त्यासाठी तुमच्या भावाला दुःख विसरून मरण्याची धमकी द्यावी लागते. बीड जिल्ह्याची धर्मसत्ता, तिथली जात संस्था, राज्याची राजसत्ता याच्या मागे उभे राहते. ज्याच्या मांडीला मांडी लावून आपण बसतो त्याबद्दल इतर मंत्रिमंडळ सदस्यांनाही काहीच वाटत नाही. आणि शेवटी अधिवेशन सुरळीत चालावं, तिथे कोंडी होऊ नये म्हणून केवळ साळसूदपणे राजीनामा घेतला जातो. म्हणजे केवळ सोय म्हणून. राजीनाम्याची पार्श्वभूमी म्हणून फोटो व्हायरल केले जातात. हे त्या हातके इतकंच क्रूर आहे. केवळ राजीनामा देण्याचा दबाव निर्माण होण्यासाठी पार्श्वभूमी म्हणून हे फोटो वापरले गेले. यावरून सत्तेचे हे ठेकेदार किती गणिती आणि खेळी करण्यात रमले आहेत. संवेदना नावाची गोष्ट तरी किती कोसो दूर आहे. सत्तेत असणाऱ्या नेत्यांना सामान्य माणसांना आदर्श घालून द्यायचा असतो. तिथे एक माणूस 2 लग्न करतोय आणि त्याची बेशरम कबुली देखील नाईलाजाने देतोय. ती पत्नी गावात आल्यावर तिच्यावर इतर महिला पाठवून स्वतःच्याच बायकोवर अॅट्रॉसिटी लावतोय. स्वतःच्या बायकोला 14 दिवस तुरुंगात पाठवतोय आणि त्याच्याही पुढे जाऊन गावागावात असे क्रूर कर्मे पाठीशी घालतोय. हा असा माणूस तुरुंगात टाकणं तर दूरच, पण केवळ राजीनामा घेण्यासाठी 84 दिवस संपूर्ण मीडिया, सोशल मीडिया, आमदार, विरोधी पक्ष टोकाला जातोय, तेव्हा फक्त पदावरून दूर केलं जातंय. शिक्षा तर दूरच. काल अंजली दमानिया यांचे अश्रू कोणीच उजळ माथ्याने वावरणाऱ्या गुन्हेगार रक्षक व्यक्तीला हात लावू शकत नाहीत. ही हतबलता सांगत होते, ती आगतिकता
आज गावागावात लोक अनुभवतायत. हे प्रकरण माध्यमांनी लावून धरलं म्हणून, अन्यथा असेच दडपले गेले असते. हे बघून खरंच वाटतं, खरेच चुकलंय संतोष तुमचं. उगाच जीव पणाला लावलात. त्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीत वाटा मागायला हवा होता. जीव वाचला असता आणि त्या पैशांवर राजकारण करायलाही हवं होतं. तिथल्या पुढच्या कित्येक निवडणुकांचा निधी वाल्मिक आणि धनंजय मुंडेंनी तुम्हाला मिळवून दिला असता. असल्या उलट्या काळजाच्या राजकारणात का स्वतःचा जीव पणाला लावला तुम्ही? ही हतबलता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब देसाई, हेरंब कुलकर्णी यांनी मांडलेली आहे. या अगतिकता या पत्रातला प्रत्येक शब्द अंगावर वाचतानाही शहारे उभे करतोय. या पत्रातला शेवटचा पॅरा आहे. राजीनामा घेण्यासाठी इतका जीव टांगणीला लावलेली ही व्यवस्था सहआरोपी करण्यासाठी काय करायला लावेल आणि ते करायला उतरणार तरी कोण आहे संतोष? हेरंब कुलकर्णी. या सगळ्या हीच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामधली भावना आहे. आता तरी न्यायालयाने या सगळ्या क्रूर कर्मा नराधम आरोपींना फासावरच चढवलं पाहिजे. या क्रूर कर्मांसाठी फाशी हीच एकमेव शिक्षा आहे. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.